नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 मे 2026 आणि आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। व्हिडिओला सुरुवात करूयात। पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने सरकारी कामांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे? आता या ठिकाणी आपल्या सर्वांना माहित आहे किती प्रमाणात इंधनाची बचत करणं आवश्यक आहे, किती कमतरता निर्माण झालेली आहे, पेट्रोल पंपावर किती रांगा लागत आहेत, डिझेल तर मिळायचं बंद झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये ओडिशा राज्य सरकारने एक नवीन निर्णय घेतलेला आहे, ज्यानुसार सरकारी कामांसाठी जी वाहनं लागतात ती वाहनं इलेक्ट्रिक असावी किंवा जी वाहनं खरेदी केली जात आहेत किंवा जी वाहनं सरकारी कामांसाठी भाड्याने घेतली जात आहेत ती सर्व इलेक्ट्रिक असावीत असं बंधनकारक करण्याचा निर्णय ओडिशा सरकारने घेतलेला आहे। म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, ओडिशा। ठीक आहे। आता मित्रांनो, पुढचा प्रश्न, ओडिशाचे मुख्यमंत्री कोण आहेत ज्यांनी प्रशासकीय स्तरावर इंधन बचत करण्यासाठी अलीकडेच 8 कलमी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत? त्या ठिकाणी पहा, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी 8 कलमी मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत। म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे। आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, तर ओडिशा राज्यामध्ये इंधन बचतीसाठी 8 कलमी मार्गदर्शक तत्वे लागू केली आणि ओडिशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? मोहन चरण मांझी, इतकं लक्षात ठेवायचं। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, ओडिशा सरकारच्या नव्या धोरणानुसार सर्व सरकारी कार्यालयांनी त्यांच्या वाहनांसाठी लागणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या मासिक वापरात किमान किती टक्के कपात करणे सक्तीचे केले आहे? मित्रांनो, ओडिशा राज्यामध्ये 8 कलमी मार्गदर्शक तत्वांतर्गत राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांनी त्यांच्या वाहनांसाठी लागणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या वापरामध्ये कमीत कमी 10% कपात करणं बंधनकारक केलेलं आहे किंवा अनिवार्य केलेलं आहे। म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी, 10% कपात करणं गरजेचंच आहे। कमीत कमी 10 करा किंवा जर जमलं तर 100% करा, सायकलवरून फिरा, असं त्यांचं धोरण आहे। पुढे प्रश्न क्रमांक 4, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान कोणत्या देशाच्या सरकारने प्राचीन चोळ काळातील ताम्रपट भारताला परत केले? या ठिकाणी पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेदरलँडच्या दौऱ्यावर असताना त्या देशातील संग्रहालयामध्ये ठेवले गेलेले भारतातील चोळ काळातील प्राचीन ताम्रपट भारताला प्रदान करण्यात आलेले आहेत। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी, नेदरलँड्स। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 5, नेदरलँड्सने भारताला परत केलेले ताम्रपट कोणत्या 2 चोळ राजांच्या काळातील आहेत? मित्रांनो, हे राजा चोळ आणि राजेंद्र चोळ यांच्या काळातील आहेत। म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, नेदरलँड्समधून परत आणलेले चोळ काळातील ताम्रपट तेथील कोणत्या संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आले होते? या ठिकाणी पहा, नेदरलँड्समधील लीडन संग्रहालयामध्ये हे ताम्रपट जतन करून ठेवण्यात आले होते। ते आता भारताला परत देण्यात आलेले आहेत। म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, 20 मे 2026 रोजी जपानमधील कोणत्या 1200 वर्षाहून अधिक जुन्या मंदिराला भीषण आग लागली? या ठिकाणी पहा, जपानमधील मियाजिमा बेटावर असलेल्या 1200 वर्षांपेक्षा जुन्या मंदिराला, जुन्या रेईकाडो हॉल नावाच्या मंदिराला आग लागलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय बी, रेईकाडो हॉल नावाच्या जपानमधील जुन्या मंदिराला आग लागलेली होती। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 8, जपानमधील रेईकाडो हॉल या मंदिरात कोणती विशेष ज्योत इसवी सन 806 पासून अखंड जळत होती? या ठिकाणी पहा, जपानमधील रेईकाडो हॉलची स्थापना कधी झाली होती? तर इसवी सन 806 ला झाली होती। आणि आतापर्यंत 1200 वर्ष यामध्ये असलेली एक ज्योत आहे ती सदैव तेवत आहे। आणि मित्रांनो, त्या ज्योतीचं नाव काय होतं? तर किएन्झो नो ही। किएन्झो नो ही म्हणजे काय? कधीही न विझणारी ज्योत या ठिकाणी कार्यरत होती। ठीक आहे। पर्याय बी याचं उत्तर आहे। किएन्झो नो हीचा अर्थच आहे कधीही न विझणारी ज्योत। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 9, इसवी सन 806 मध्ये जपानमधील रेईकाडो हॉलची स्थापना आणि त्यातील ज्योतीचे प्रज्वलन कोणत्या प्रसिद्ध बौद्ध भिक्षूने केले होते? या ठिकाणी पहा, जपानमधील मियाजिमा बेटावर असलेल्या रेईकाडो हॉल या बौद्ध मंदिराची स्थापना कोणी केली होती? तर कुकाई नावाच्या बौद्ध भिक्षूनं केली होती। म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे। आणि मित्रांनो, यांनीच या ठिकाणी किएन्झो नो ही नावाच्या ज्योतीचं प्रज्वलन देखील केलेलं होतं। ठीक आहे। आणि मित्रांनो, यांचं दुसरं नाव काय आहे? कुकाई हे कोबोदैशी या नावाने देखील ओळखले जातात। कोबोदैशी। प्रश्न क्रमांक 10,
भारताच्या प्राचीन ज्ञान वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी संस्कृती मंत्रालयाने कोणता महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे? मित्रांनो, भारतातील प्राचीन ज्ञान वारसा म्हणजे काय? हस्तलिखित ही शोधणं आणि यांचं संवर्धन करणं आणि डिजिटल सेव्ह करून ठेवणं यासाठी ज्ञान भारतम नावाचा नवीन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, संस्कृती मंत्रालयाने ज्ञान भारतम या मोहिमेची सुरुवात कोणत्या तारखेला केली होती? याची सुरुवात मित्रांनो भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयानं 16 मार्च 2025 रोजी केली होती. 16 मार्च 2025 म्हणजे मागच्या वर्षी. ठीक आहे, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. तर पुढे प्रश्न क्रमांक 12, ज्ञान भारत मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट देशभरातील किती हस्तलिखितांचा शोध आणि नोंदणी करण्याचे आहे? या ठिकाणी पहा, ज्ञान भारत मोहिमेअंतर्गत भारतातील जवळजवळ 1 कोटींपेक्षा अधिक हस्तलिखित शोधायची आणि त्यांची नोंदणी करायची आणि डिजिटायझेशन करून ठेवायचं, यासाठी हा उद्देश ठेवून सुरू करण्यात आलेले आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, पुण्यातील कोणत्या गिर्यारोहण संस्थेने अलीकडेच माउंट एव्हरेस्टवर आपली 3री यशस्वी मोहीम पूर्ण केली? या ठिकाणी पहा, पुण्यातील एक गिर्यारोहण संस्था आहे गिरीप्रेमी. या संस्थेनं आतापर्यंत 3ऱ्यांदा माउंट एव्हरेस्ट यशस्वीपणे सर केलेला आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी गिरीप्रेमी. यांनी या अगोदर 2012, 2013 आणि आता 2026 मध्ये अशी मोहीम पूर्ण केलेली आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, गिरीप्रेमी संस्थेच्या या 3ऱ्या यशस्वी माउंट एव्हरेस्ट मोहिमेचे नेतृत्व कोणी केले? या ठिकाणी पहा, या मोहिमेमध्ये कोण कोण गेले, कोणी माउंट एव्हरेस्ट सर केला? तर त्यामध्ये आहेत उमेश झिरपे, विवेक शिवदे, मिहिर जाधव, अखिल काटकर आणि नित्युंजय शहा. आणि मित्रांनो, याचं नेतृत्व कोणी केलं? तर उमेश झिरपे यांनी केलं, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय बी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, गिरीप्रेमीच्या गिर्यारोहकांनी माउंट एव्हरेस्टच्या अंतिम शिखर चढाईत डेथ झोनमध्ये किती तासांचा प्रदीर्घ संघर्ष केला? या ठिकाणी पहा, माउंट एव्हरेस्टवर चढताना डेथ झोनमध्ये गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांनी जवळजवळ 10 तास संघर्ष केला. 10 तास त्या ठिकाणी होते, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय सी. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 16, 26व्या मध्य विभागीय परिषदेचे म्हणजे सेंट्रल झोनल काउन्सिलचे आयोजन 19 मे 2026 रोजी कोणत्या शहरात करण्यात आले? याचं आयोजन मित्रांनो 19 मे 2026 रोजी छत्तीसगडमधील जगदलपूर या ठिकाणी करण्यात आलेलं होतं, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं, मध्य विभागीय परिषदेचं आयोजन 2026 साली छत्तीसगडमधील जगदलपूर या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. प्रश्न क्रमांक 17, मध्य विभागीय परिषदेमध्ये म्हणजे सेंट्रल झोनल काउन्सिलमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यांचा समावेश होत नाही? मित्रांनो, राज्यांचे गट आहेत पूर्वेचा, उत्तरेचा, दक्षिणेचा, मध्य, ईशान्येचा असे. आणि मित्रांनो, या मध्य गटामध्ये कोण कोण येतं? या मध्य गटामध्ये येतं मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तराखंड ही 4 राज्य या ठिकाणी या मध्य परिषदेमध्ये येतात. परंतु याच्यामध्ये बिहार येतं का? नाही येत, म्हणून पर्याय डी, बिहार या राज्याचा सेंट्रल झोनल काउन्सिल म्हणजे मध्य विभागीय परिषदेमध्ये समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 18, मध्य विभागीय परिषदेचे मुख्यालय कोठे आहे? मुख्य कार्यालय किंवा मुख्यालय कोठे आहे? हे उत्तर प्रदेशमधील प्रयागराज या ठिकाणी आहे. लक्षात ठेवायचं आहे, मध्य विभागीय परिषदेचं मुख्यालय उत्तर प्रदेशमधील प्रयागराज. काय काय पाहिलं आपण? 2026 ला मध्य विभागीय परिषदेचं आयोजन कोणत्या ठिकाणी केलं गेलं? छत्तीसगडमधील जगदलपूर या ठिकाणी. आणि मित्रांनो, या मध्य परिषदेमध्ये कोणते कोणते राज्य आहेत? मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तराखंड ही 4 राज्य आहेत. आणि पुढे याचं मुख्यालय किंवा मुख्य कार्यालय कुठे आहे? उत्तर प्रदेशमधील प्रयागराज या ठिकाणी. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 19, भारतात राज्य पुनर्रचना कायदा 1956 आणि ईशान्य परिषद कायद्याअंतर्गत सध्या एकूण किती विभागीय परिषदा म्हणजे झोनल काउन्सिल्स कार्यरत आहेत? यामध्ये मित्रांनो पहा, आपण मध्य पाहिलं आता, त्याच प्रकारे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, मध्य आणि एक ईशान्य अशा प्रकारे एकूण 6 झोनल काउन्सिल कार्यरत आहेत, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. कोणत्या कोणत्या? 4 दिशांना उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि मध्य 5वं आणि ईशान्य 6वं. ठीक आहे, अशा प्रकारे 6 झोनल काउन्सिल भारतामध्ये कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 20, शेतकऱ्यांच्या पिकांचे स्मार्ट सर्वेक्षण आणि अचूक नोंदणीसाठी
कोणते नवीन मोबाईल ॲप लॉन्च करण्यात आले? मित्रांनो या ठिकाणी पहा, शेतकऱ्यांच्या पिकांचं स्मार्ट सर्वेक्षण व्हावं आणि पिकांची अचूक नोंद व्हावी यासाठी DCS मोबाईल ॲप लॉन्च करण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी. DCSचा फुल फॉर्म या ठिकाणी काय आहे? तर डिजिटल क्रॉप सर्वे. ठीक आहे, डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲप लॉन्च करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. DCS मोबाईल ॲपचे एक प्रमुख वैशिष्ट्य कोणते आहे जे उपग्रहावर आधारित आहे? या ठिकाणी मित्रांनो हे सर्वेक्षण करताना मुख्यत्वे आपल्याला आपली लोकेशन त्या ठिकाणी द्यावी लागेल आणि जिओग्राफिकल माहितीनुसार म्हणजेच GIS नुसार त्या ठिकाणी प्रत्यक्ष नोंदणी केली जाणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. DCS मोबाईल ॲपचं वैशिष्ट्य काय आहे? या अंतर्गत GIS आधारित प्रत्यक्ष नोंदणी केली जाणार आहे. म्हणजेच आधी लोकेशन घेतलं जाईल आणि त्यानुसारच त्या ठिकाणी नोंदणी होणार आहे. GISचा फुल फॉर्म काय आहे? ग्लोबल पोझिशनिंग GPS सांगितला मी, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22. आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? दरवर्षी मित्रांनो 22 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस म्हणजे इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. 22 मे 2026 रोजी साजऱ्या झालेल्या आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिनाची मुख्य थीम काय होती? 2026च्या इंटरनॅशनल डे ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटीची थीम काय होती? ॲक्टिंग लोकली फॉर ग्लोबल इम्पॅक्ट. पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी स्वतंत्र खाते आणि मंत्रालय निर्माण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर नाव आहे केरळ. केरळ राज्याने किंवा केरळम राज्याने, केरळम राज्याने काय केलेलं आहे? तर पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी स्वतंत्र खातं आणि मंत्रालय स्थापन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 25. केरळच्या नवीन AI खात्याची जबाबदारी कोणत्या ज्येष्ठ नेत्याकडे सोपवण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, केरळच्या नवीन AI खात्याची जबाबदारी आहे ती PK कुंजालीकुट्टी यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. भारतातील पहिले LPG गॅस ATM इन्स्टा LPG या नावानं कोणत्या शहरात किंवा राज्यात सुरू करण्यात आलेलं आहे? या ठिकाणी पहा, भारतातील पहिलं LPG गॅस ATM आहे ते हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. नाव काय आहे? इन्स्टा LPG. पुढे प्रश्न क्रमांक 27. भारतातील पहिले LPG गॅस ATM कोणत्या पेट्रोलियम कंपनीचा पायलट प्रोजेक्ट आहे? मित्रांनो LPG गॅस ATM हा BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा पायलट प्रोजेक्ट असणार आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. भारत गॅसच्या या नव्या LPG ATM मध्ये पारंपरिक लोखंडी सिलेंडरऐवजी कोणत्या प्रकारच्या सिलेंडरचा वापर केला जात आहे? या ठिकाणी पहा, लोखंडी सिलेंडर वापरला जात नाही तर कंपोजिट सिलेंडर वापरला जात आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सपरन्सी दिसते, म्हणजे आरपार दिसू शकतं आणि गॅस पण दिसू शकतो लिक्विड फॉर्ममध्ये असलेला. ठीक आहे, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. कंपोजिट सिलेंडरचा वापर होणार आहे. प्रश्न क्रमांक 29. 17 मे 2026 रोजी स्वतःचाच जागतिक विक्रम मोडून 32व्यांदा माउंट एव्हरेस्ट सर करणारा एव्हरेस्ट मॅन कोण? आता या ठिकाणी पहा, आतापर्यंत सर्वाधिक वेळा माउंट एव्हरेस्ट कोणी सर केलेला आहे? तर कामिरीटा शेर्पा यांनी. म्हणून या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय बी. कामिरीटा शेर्पा यांनी स्वतःचा विक्रम मोडून 32व्यांदा माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 30. 32 वेळा एव्हरेस्ट सर करणारे कामिरीटा शेर्पा यांचा जन्म नेपाळमधील कोणत्या गावात झालेला आहे? या ठिकाणी पहा, कामिरीटा शेर्पा यांचा जन्म नेपाळच्या सोलुखुंबू जिल्ह्यातील थामे या गावामध्ये झालेला आहे. आणि मित्रांनो त्यांनी पहिल्यांदा 1994 साली माउंट एव्हरेस्ट सर केलेलं होतं. ठीक आहे, लक्षात काय ठेवणार आपण? यांचा जन्म नेपाळमधील सोलुखुंबू जिल्ह्यातील थामे गावामध्ये झालेला आहे. म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे. आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे, इतक्या वेळा आपण माउंट एव्हरेस्टवर प्रश्न पाहिला, माउंट एव्हरेस्टची उंची किती मीटर आहे? तुम्ही मला कमेंट करून सांगायचं काय, माउंट एव्हरेस्टची उंची किती मीटर आहे? जर तुम्हाला उत्तर येत आहे तर नक्की कमेंट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे चालू घडामोडींचे प्रश्न समाप्त होत आहे. जर तुम्हाला आजचे प्रश्न महत्त्वाचे वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.